श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज शनिवार, कालभैरव जयंती. काही नाही केले तरी चालेल, परंतु या 3 चुका टाळा. या दिवशी काय करावे व काय करू नये ते आपण आता पाहणार आहोत. शिवपुराणानुसार कालभैरव हे भगवान शिवांचे उग्र रूप मानले जाते. कालभैरवजींची पूजा केल्याने भक्तांना नकारात्मकता आणि अहंकारापासून मुक्ती मिळते. कालभैरव जी नेहमी आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांना वाईटांपासून वाचवतात. श्री कालभैरव हे 11 भैरवांचे अधिपती. श्री काळभैरवांच्या अधीन काळ आणि वेळ आहे. काळ वेळेच्या अधीन नियती आहे. ही सर्व सद्गुरूंच्या अधीन आहेत आणि श्री काळभैरव सद्गुरूंचा दास आहे. तसेच भगवान शिवांची ती प्रलयकारी उजवी बाजू आहे. महात्म्य धर्म मार्तंडकांनी लपवून ठेवलंय. हा देव ज्यांची वज्र दाढ दंत नीलवर्णीय आहे, ज्याची काया सर्वात मोठी आहे, जो प्रत्येक युगाचा अंत करणार आहे, असा हा श्यामवर्ण भैरव त्यास प्रत्येक कार्यास स्मरण करून कार्यारंभ करतात. श्री काळभैरव साधनेमुळे प्रकृती गर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष, नजरदोष, ग्रहबाधा, शत्रुबाधा, भूत प्रेत पिशाच्य बाधा, करणी, भाणामती, तसेच इंद्र, काली, माया, निर्मिती संकट, मालिकांपासून मुक्तता मिळते. मायेची तोड फक्त श्री कालभैरवतच आहे. तो रुद्रच असल्याने आदी पुरुष म्हणता येईल. या वर्षी 23 नोव्हेंबर 2024 रोजी काळभैरव जयंती साजरी होणार आहे. कालभैरव बाबा हे भगवान शिवांच्या सर्वात उग्र रूपांपैकी एक रूप आहे आणि त्यांना संरक्षक म्हणून ओळखले जाते. देवाधिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो, परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्र अवतार. तसेच शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेल्या एक रूप म्हणजे कालभैरव. शनिवारी अर्थात 23 नोव्हेंबर रोजी त्यांची अर्थात काळभैरव जयंती आहे. या दिवशी काही करावे, काय करू नये, जेणेकरून आपल्याला जीवनात थोडी शांती मिळेल, तसेच अडकलेली कामे होण्यास मदत होईल. तसेच काळभैरव जयंतीला काय करावे व काय करू नये याबद्दलची आपण सर्व माहिती आता जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मुख्य प्रवेशद्वारावर चौमुखी कणकेचा अथवा मातीचा दिवा लावावा. जर तुमच्याकडे काळभैरवांचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल, शक्यतो भैरवांचा फोटो अथवा मूर्ती घरामध्ये ठेवत नाहीत, कारण आपल्याला तेवढे नियम पाळणे शक्य होत नाही. जरी स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो समोर बसून ही सेवा केली तरी चालेल, किंवा मग तुमच्या घरामध्ये शिवलिंग असतं, त्या शिवलिंगासमोर देखील चालेल. तर नक्कीच काळभैरव नाथांपर्यंत ही सेवा पोचेल. काळावरती विजय प्राप्त करणारी ही देवता आहे, म्हणून याला काळभैरव असं म्हटलं जातं. आता एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र काळभैरव अष्टक 11 वेळा म्हणावे. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत, एक काळभैरव जयंतीच्या रात्री काळभैरव अष्टक पाठ किमान 21 वेळा करावा. रात्री 10 नंतर दक्षिण दिशेला मुख करून पाठ करावा. काळभैरवाच्या पूजेने शत्रूंवर विजय प्राप्त होतो. जीवनातील नकारात्मक आणि भीती नाहीशी होते. मानसिक शांती आणि सुखसमृद्धी प्राप्त होते. या दिवशी भगवान कालभैरवांचा आशीर्वाद घेऊन जीवनात सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर 2 काळभैरव जयंती दिवशी घरी मोहरीच्या तेलात तळलेले पदार्थ घरी बनवून ठेवा. रात्री ते झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते गरिबांना दान करा. त्यानंतरचा तिसरा जो आहे ते म्हणजे काळभैरव जयंती दिवशी 5 किंवा 11 लिंबूंची माळ बनवून ती काळभैरव यांना अर्पण करा. त्यानंतर या दिवशी काळभैरव मंदिरात चंदन आणि गुलाब हे चढवावे. तसेच 33 सुगंधी अगरबत्त्या पेटून त्याही दाखवाव्यात.
त्यानंतरचा 5वा जो उपाय आहे तो म्हणजे 1.25 मीटर काळ्या कपड्यात 125 ग्रॅम काळे तीळ, 125 ग्रॅम काळे उडीद, 11.25 रुपये वाटल्यास 11 रुपये काळभैरव मंदिरात मनोकामना बोलून दान द्यावे, म्हणजेच मंदिरात ठेवले तरी देखील चालेल। त्यानंतर काळभैरवांचे मंत्र ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा सातत्याने जप करावा। आता काळभैरवांना नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे ते आपण पाहणार आहोत। शनिवारी तळलेले उडदाचे पापड, उडीद डाळ, वडे, वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, कांदा, लिंबू इत्यादी यथाशक्ती नैवेद्य अर्पण करू शकतो। असा नैवेद्य दाखवावा, नैवेद्य झाकून ठेवावा। तो नैवेद्य तासाभराने किंवा दुसऱ्या दिवशी काळ्या कुत्र्याला खाऊ घालावा। काळे कुत्रे भेटले नाही तर गाईला घालावा। तासभर देवासमोर ठेवून गाईला चारला तरीही हरकत नाही। त्याच दिवशी फक्त स्वामींना, गोमातेला प्रार्थना करायची की आमचा नैवेद्य सेवा तुमच्या मार्फत काळभैरवनाथ यांच्यापर्यंत पोहोचवा। घरी हार नारळ ठेवायची गरज नाही। आता आपण पाहणार आहोत काळभैरव जयंतीला काय करू नये। श्री काळभैरव यांच्याकडे व्यभिचार, लबाडी आणि खोटेपणास थारा नाही। अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहेत, मृत्यूपेक्षाही भयानक आहेत। उलट सद्गुरूंसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल्य आहेत। ते घरातील वास्तुपुरुषापासून ते कुलदेवतेच्या दैत्यमुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवू शकतात। बघा, एक कालभैरव जयंतीला दाढी व केस कापू नये, या गोष्टी टाळायच्यात, मी आता तुम्हाला सांगते। दुसरी आहे काळभैरव जयंतीला शक्यतो मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे। 3 कोणत्याही प्रकारची लबाडी, कपट, कारस्थान करून कोणाला फसवू नये। 4 क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून कटू वचन बोलू नये। कोणाला दुखवू नये, आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नये। त्यानंतर 5 मद्य, मांस, मसूर, नाचणी, तामसिक पदार्थ, मध, तेल इत्यादीचे सेवन करू नये। त्यानंतरची 6वी जी गोष्ट आहे ती म्हणजे जुगार, निद्रा, पान खाणे व निदा, कपट, चुगलीखोरी, हिंसा, मैत्रिणींमध्ये खोटं बोलणे, कुकर्मांपासून दूर राहावे। 7वं आहे सत्यवचन बोलावं। 8वं निंदकाशी बोलू नये, उलट भगवान शिवांच्या नामस्मरणात व भक्तीत वेळ व्यतीत करावा। 8वं नंदीची पूजा करावी, त्याला प्रमाणे अन्नदान करावे। सर्व प्राणीमात्रांविषयी मनात दयाभाव ठेवावा, हा 10वा उपाय। 11वा कोणतेही काम करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। 12वा जो उपाय आहे तो म्हणजे कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये। या काळामध्ये तामसिक पदार्थ, वड, बेल या झाडांना हानी पोचवू नये। तसेच बिछाण्यावर झोपू नये, मांस, मदिराचे सेवन करू नये, हिंसक वागणे टाळावे, झाडांची पानं, फुलं तोडू नये। हे दैवत विधिलिखितही अडवतं। श्री काळभैरव शैतानी शक्तींना नाचवणारे एकमेव ज्वलंत देव आहेत। हे विवेकशील, संयमी आणि पारदर्शी चारित्र्य हीच प्राथमिक पात्रता या देवतांना आवडते। म्हणून शक्य तेवढे खरे, पारदर्शी आणि नीतिमत्तेने चालण्याचा प्रयत्न करावा। आपल्या सर्वांना माहीत आहे की खोटे हे क्षणिक असते, थोडा वेळ सुख देते परंतु टिकत नाही। तसं सत्याला विजय असतो, ते चिरकाल टिकणारे असते। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी ही जी माहिती तुम्हाला सांगितली तर ही तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला देखील या माहितीचा चांगला फायदा होईल। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते। उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।